पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे बदावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. मंडळी, समर्थ पुन्हा एकदा आपला परम आराध्य श्रीराम याच्याबद्दल आपल्या भक्तांना या ठिकाणी सांगतात की हे भक्ता, हे म्हणा, तू त्या ठिकाणी श्री प्रभू रामाचं चिंतन जर अनन्य भक्तिभावानं केलं तर तो राम काय करतो? तर पहिली गोष्ट, निवारी भयाते. प्रभू श्रीराम हा सर्वांना निर्भय करणारा आहे. कोणत्याही प्रकारचं भय श्रीराम आपल्या दासाच्या ठिकाणी, आपल्या भक्ताच्या ठिकाणी उरू देत नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे की हरी आला हता मग कैची भय चिंता. परमात्मा आपल्याला प्राप्त झाला किंवा झाला नाही हे जर कळायचं असेल तर त्याचं सोपं वर्म आहे. जो मनुष्य जगामध्ये निर्भयपणानं जगतो, ज्याला कशाचंच भय वाटत नाही, नक्की समजावं की त्याला भगवत प्राप्ती झालेली आहे. आपलं तसं नाही आहे. आपण भक्ती तर करतोच, परंतु आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणाला वेगवेगळ्या गोष्टीचं भय वाटायला लागतं. किती आणि कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला भय वाटायला लागतं. एक एक तर मनुष्य अखंड भीतीमध्येच पूर्ण दिवस आणि जीवन जगत असतो. सकाळी उठल्यानंतर पासून रात्री झोपेपर्यंत भय, झोपल्यानंतर सुद्धा भीतीमध्येच माणसं दचकून उठतात, घाबरतात. मग त्याला दुसऱ्याने जागं केल्यावर म्हणतात, काय झालं? नाही, मला भीतीदायक स्वप्न पडलं म्हणतो. म्हणजे दिवसभर भीती आणि रात्री स्वप्नात सुद्धा भीती. ही कोणत्या प्रकारची भीती असते? तर भीतीचे अनेक प्रकार आहेत. शारीरिक हानी होण्याची भीती, मानसिक हानी होण्याची भीती, आर्थिक नुकसान होण्याची भीती, सामाजिक नुकसान होण्याची भीती. किती प्रकारच्या भीती सांगाव्यात. या सगळ्या भयाच्या दडपणाखाली मनुष्य जगत असतो आणि त्यामुळं त्याच्या जीवनातला सुख आणि आनंद या दोन्ही गोष्टी निघून गेलेल्या असतात. पूर्णपणे तो मनुष्य दुःखी झालेला असतो. म्हणून जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्तांनी आपल्या ठिकाणचं भय निघून जाण्याकरता अनन्य भक्तिभावानं श्रीरामाचं भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर मग तो राम काय करतो? तर सुखानंदकारी, आपल्या जीवनामध्ये सुख आणि आनंद देणारा श्रीराम आहे. आता सुख आणि आनंद या दोन वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग समर्थाने या ठिकाणी केलेला आहे. आता सुख आणि आनंद यामध्ये फरक आहे का? तर निश्चितपणानं फरक आहे. सुख ज्याला आपण म्हणतो, हे सुख कोणत्या तरी विषयापासून निर्माण झालेलं असतं. उदाहरणार्थ, आपल्याला आवडता पदार्थ खायला मिळाला तर त्याला रस या विषयाचं सुख म्हणतात. आवडतं गाणं, आवडतं एखादं आपल्याला काही भाषण, एखादं व्याख्यान ऐकायला मिळालं तर त्याला श्रवण या विषयाचं सुख म्हटलं जातं. आवडता एखादा स्पर्श, चांगला आपल्याला मुलायम स्पर्श मिळाला एखाद्या वस्त्राचा, सुंदर आसनाचा, तर त्याला स्पर्श या विषयाचं सुख म्हटलं जातं. म्हणजे सुखाची प्राप्ती ही विषयापासून होत असते. आणि आनंद ज्याला म्हणतात, हा आनंद अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो. काही वेळेला सुखापासूनही आनंद निर्माण होतो. पहिल्यांदा सुख होतं आणि त्या सुखाचा आनंद निर्माण होतो. उदाहरणार्थ, एखादं सुंदर गायन ऐकल्यानंतर पहिल्यांदा सुख या गोष्टीची अनुभूती होते आपल्याला, परंतु ते गाणं आपल्या मनामध्ये ज्यावेळेला बिंबलं जातं, रुजलं जातं, त्यावेळेला मनामध्ये जो प्रगट होतो तो आनंद होतो. म्हणजे सुखापासून काही वेळेला आनंद निर्माण होतो आणि काही वेळेला स्वतंत्र हा आनंद निर्माण होत असतो. त्याला कोणताही विषय लागत नाही आनंदाकरता. तो अभिजात त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी असतोच, फक्त तो व्यक्त व्हावा लागतो. आणि तो त्याला आत्मानंद असं जो म्हणतात, तो आत्मानंद भगवंताच्या कृपेने त्या ठिकाणी साधकाच्या मनामध्ये
निर्माण होत असतो. म्हणून हा सुख आणि आनंद देणारा श्रीराम आहे असं समर्थ सांगतात. सुखानंदकारी निवारी भयाते. सर्व प्रकारचं भय आपलं निवारण करतो, निर्भय बनवतो भक्तांना. म्हणून भगवत भक्त त्रैलोक्यामध्ये कुठेही गेले, कोणासमोरही गेले तरी ते निर्भय आणि आनंदानं त्या ठिकाणी वावरत असतात. दैत्य इतके उन्मत्त होते, कोणत्याही साधू संतांना ऋषीमुनींना ते सोडत नव्हते, त्रास देत होते. परंतु नारदांच्या ठिकाणी कोणाचंच काही चालत नव्हतं. का तर नारद त्यांच्या समोर जात असतानाच आनंदात हसतच जायचे, निर्भयपणानं जायचे. आणि त्यांची निर्भयता बघितल्यानंतर दैत्य सुद्धा त्यांना काही करू शकत नव्हते. ही निर्भयता कशामुळं? तर अखंड भगवंताच्या चिंतनामुळं, अखंड भगवंताच्या नामस्मरणामुळं प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात की असा भयाचं निवारण करणारा, सुख आणि आनंद देणारा जो श्रीराम, त्या श्रीरामाचं जनी भक्तिभावे भजावे तयाते. या जनामध्ये वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना आपलं आत्महित करून घेण्याकरता त्या भगवंताचं भजन करावं, म्हणजे त्याचं स्मरण करावं, त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं. जनामध्ये तर आपल्याला वावरायचंच आहे, परंतु ते करत असताना आंतरिकदृष्ट्या श्रीरामाशी जोडलेलं असलं पाहिजे असं समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि असं जर झालं तर मग तो श्रीराम निर्भय आपल्याला निश्चित बनवतो. परंतु त्याकरता आणखीन एक गोष्टीची गरज समर्थाने सांगितली. विवेके त्यजावा अनाचार हेवा. समर्थ म्हणतात की विवेक बुद्धीचा वापर मनुष्यानं सतत नेहमी करावा. आता विवेकाची व्याख्या बऱ्याच वेळा आलेली आहे, परंतु आणखीन एकदा सांगायची झाली तर सार आणि आसार याची निवड करण्याची जी बुद्धी असते तिला विवेक बुद्धी म्हणतात. घ्यायचं काय आणि टाकायचं काय ही समजण्याची जी बुद्धी असते त्या बुद्धीला विवेक बुद्धी असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा राजहंस दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलेला असताना त्या पाण्यामधला दुधाचा अंश तेवढा शोषून घेतो आणि पाणी शिल्लक राखतो, त्याला निरक्षीर न्याय म्हणतात. ती जी बुद्धी हा राजहंसाला आहे, तशीच मनुष्याला या जगामध्ये वाईट काय आणि चांगलं काय ही समजण्याची बुद्धी असते. परंतु काही वेळेला हे वाईट आहे हे समजून सुद्धा मनुष्य त्या वाईट गोष्टीच्या म्हणजे कार्याला प्रवृत्त होतो. त्याचं कारण त्यावेळेला त्याचा विवेक हा कमी पडलेला असतो आणि दुर्गुणाची वाढ झालेली असते. चोरी करणं हे वाईट आहे माहीत असून मनुष्य चोरी का करतो? तर त्याला त्याचा विवेक कमी पडतो, पुढच्या परिणामाचा त्याला विचार सुचत नाही अंतःकरणामध्ये आणि तो चोरी करतो. आणि चोरी हे कर्म केल्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते ठरलेलेच आहेत, ते काही चुकत नाहीत. जशी चोरी, तसा भ्रष्टाचार, तसाच अन्याय, तसाच अत्याचार, तसेच दुसऱ्याची निंदा, हे सगळे वाईटच गोष्टी आहेत, हे सगळे वाईट गुण आहेत. त्याला अनाचार म्हटलेला आहे. दुसऱ्याचा मत्सर, दुसऱ्याचा द्वेष हे सगळं अनाचारामध्ये मोडतं. समर्थ म्हणतात की हे करत असताना पहिल्यांदा आपल्या बुद्धीला विचारावं की हे योग्य आहे का? मी करतोय ही गोष्ट, याच्यातून परिणाम काय होतील? ह्याच्यामध्ये माझं चांगलं होणार आहे का किंवा समोरच्याचं चांगलं होणार आहे का? असा विचार करून ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्या जर टाळायचा प्रयत्न केला तर मनुष्याला जीवनामध्ये सुखाला काही कमी पडत नाही. सुख हे आपल्या हातातच आहे. श्रीराम सुख देतो याचा अर्थ काय? श्रीराम सुख आपल्याला बाहेरून कुठून आणून देत नाही, आनंद आपल्याला बाहेरून कुठून आणून देत नाही श्रीराम. तर आपल्या ठिकाणीच असणारी ती वृत्ती, आनंद वृत्ती, सुखवृत्ती आहे, ती आपल्या सद्वर्तनानं ज्यावेळेला आपण जागृत करतो त्यावेळेला श्रीरामाची कृपा आपल्यावरती होते, म्हणजेच आत्मारामाची कृपा होते आणि ते सुख आणि आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. याकरता अनाचार हा त्यागला पाहिजे. विवेकाचा विचार करून अनाचाराचा त्याग करून समर्थ म्हणतात की प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. अशा श्रीरामाचं चिंतन नित्य काळ करावं. त्यातल्या त्यात प्रभाते म्हणजे पहाटे, सकाळी रोज उठल्यानंतर श्रीरामाचं चिंतन आपण केलं तर या सगळ्या सद्विचाराच्या गोष्टी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये बिंबतात
आणि पुढे होणारे जे काही त्रास दुःख आहेत ती जीवनातली नष्ट होऊन जीवन आनंदमय होतं. अशा प्रकारची शिकवण समर्थाने आपल्या मनाच्या निमित्तानं तुम्हाला मला दिलेली आहे. त्याचा विचार आपण जीवनामध्ये करून तशी वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा अशी समर्थांची या ठिकाणी इच्छा आहे. मंडळी, हे चिंतन आपल्याला आवडलं का ते जरूर कळवा. चॅनल आपण पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.